पिता पुत्र आणि पवित्र आत्म्यांचे नावे आमीन. देवाच्या वचन आपल्याला सांगत आहे. सलमोनाचे ज्ञानग्रंथ अध्याय 3 वचन संख्या 1. नीतिमानाचे आत्मे देवाच्या हाती आहे, कोणतीही पीडा त्यांना स्पर्श करणार नाही. नीतिमान जेव्हा देवाचा दावा करेल, देवाला हाक मारेल, तेव्हा देव त्याच्यात हाक ऐकून, त्याचा दावा ऐकून त्याच्या प्रार्थनेचा उत्तर देत आहे. नीतिमानाला जीवनामध्ये खूप पीडा भोगाव्या लागतात. त्यांच्या जीवनामध्ये दुःख संकट येत असतो, पण वाचवायला देव सदैव त्याच्या देवदूताला आज्ञा देत आहे. संहिता 91 म्हणलेलं आहे की तुझ्या पुढे मी माझ्या देवदूत पाठवील. तुला संरक्षण देण्यासाठी तुझ्या पुढे माझा देवदूत आहे. देवाचा देवदूत नीतिमानाच्या पुढे आहे. ते त्याला मार्ग दाखवत आहे, त्याला संरक्षण देत आहे. ते आपला विश्वास आहे. आपण विश्वासाने जीवन जगले, नीतिमत्ताने जीवन जगले, नीतिमान ठरले तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा देवाच्या करुणा प्रगट होईल. देव त्याच्या देवदूत पाठवून आपल्याला संरक्षण करेल. संहिता 91 वचन संख्या 11 म्हणलेलं आहे, कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तू आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. जेव्हा नीतिमान धावा करेल, देव त्याचा धावा ऐकून तिला पापापासून वाचवेल आणि तिला रोगमुक्ती देईल. सर्व संकटापासून दुःखापासून त्याला संरक्षण देईल.